जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 86चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये प्रभू रामचंद्रांची कथा ऐकल्याने आपणामध्ये काय बदल होतात याचे वर्णन समर्थ करतात. रामकथा श्रवणी पडता, होय सार्थकता श्रवणाची. मुखे नाम घेता रूप आठवले, प्रेम दुनावले पावया. राम माझे मनी शोभे सिंहासनी, एकाएकी ध्यानी सापडला. रामदास म्हणे विश्रांती मागेन, जीवीचे सांगेन राघवा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की प्रभू रामचंद्राची कथा आपल्या कानावर पडताच ती कथा ऐकल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जप करताच भगवंताचे रूप आठवते आणि ते रूप पाहण्यासाठी आपले मन आतुर झालेले असते. प्रभू रामचंद्र सिंहासनावर आरूढ झालेले मनामध्ये दिसतात आणि तेच एकाकी ध्यानामध्ये दिसतात. समर्थ रामदास म्हणतात, या प्रभू रामचंद्रांना मनातील गोष्टी सांगाव्यात, त्यांच्याकडे मनासाठी पूर्ण विश्रांती मागावी असे वाटते. वीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.